बघा, मी पुन्हा सांगतो, याच्यावर मार्ग हा लाँग टर्मसाठी काढावा लागेल. हा शॉर्ट टर्मसाठी होऊ शकत नाही आणि लाँग टर्मसाठी मी खेदाने सांगतो आजपर्यंत कुणीच मार्ग काढलेला नाही. तसं पाहायला गेलं तर आपण याच्यावर समिती बनवू शकतो, याच्यावर मॉडेल बनवू शकतो. याच्यावर आपण मातीसाठी काही परीक्षण करू शकतो. मातीमध्ये काही मिश्रण केलं जाऊ शकतं का? या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आम्ही जर कॉमन मॅन आपण जर सर्वसाधारण बुद्धीची माणसं एवढा विचार करू शकतो, तर याच्यावर संशोधन होऊन खूप काही गोष्टी घडू शकतात. पण मला सांगा ना, आज आज पर्यावरण आपण जो विषय घेतो, हा फक्त गणेशोत्सवामुळेच होतो का? आज आरे कॉलनीतली एवढी झाडं कापली गेली. तिथे कुणालाच काहीच वाटलं नाही. तसं पाहायला गेलं तर थर्मोकॉलवर बंदी आहे. गणेशोत्सव काळामध्ये आपण जे देखावे सादर करतो, थर्मोकॉलवर बंदी आहे, प्लास्टिकच्या देखाव्यांवर बंदी आहे, प्लास्टिकच्या ग्लासेसवर आहे, हं. 50 मायक्रॉनपेक्षा ज्या पिशव्या ज्या खालच्या असतात त्यांच्यावर बंदी आहे. पण ह्या गोष्टी खरंच घडतात का? तुम्ही आम्ही छातीवर हात ठेवून सांगू शकतो का? नाहीच घडत आहे. आजही तुम्ही मिठी नदीमध्ये जर गाळ काढायला जाल ना, त्यात तुम्हाला सर्व काही प्लास्टिक आणि थर्मोकॉल मिळेल. मग मग गणेशोत्सवामध्येच या म्हणजे फक्त या एका सणामुळे या सगळ्या महाराष्ट्राचं पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. हे सगळं जे आपण करतोय ना, हे नेमकं काय? हे कुण्या दिशेने आहोत? मला खरंच सांगा, हा एकमेव सण आहे का ज्याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन आज एवढी वर्ष जवळपास आज 125 वर्षांपासून हा गणेशोत्सव झाला. त्या काळामध्ये तेवढा तो मोठ्या प्रमाणावर नसेल. आता तो वाढला. हं, पण समजा आता पी हा काही आपण निसर्गाच्या बाहेरून आणलेला पदार्थ नाहीये. हं. त्याच्यामध्ये काहीतरी मिश्रण केल्यानंतर खरंय. समजा शाडूची तितकी पूर्तता होत नसेल, तर आपण काहीतरी करू शकू. या गोष्टींवर काहीतरी विचार व्हायला हवा. तुम्ही मला सांगा आपण प्रत्येक वेळी कोर्टाकडे बोट दाखवतो. हं. कोर्टाने केलं. मग त्याच कोर्टाने ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये मंदिरं बंद ठेवा, मस्जिदी बंद ठेवा किंवा चर्च बंद ठेवा सांगितलं, त्यावेळेस काही लोकं आंदोलन करत होते त्यावेळेस, की ही मंदिरं खोलली पाहिजेत, हिंदूंच्या भावना दुखावतायत. मग मागच्या वर्षी, याच वर्षीच्या म्हणजे मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा चारकोपच्या राजाच्या ट्रॉलीला टाळं मारलं पोलिसांनी. तुम्ही विसर्जन करू शकत नाही तेच म्हटलंय. प्रकार होऊ नयेत 4 म्हणून आपण दिवस ही म्हणजे चर्चा घेतोय. तेच गणेशोत्सवानंतर 4 अनिशजी, दिवसांनी तेच प्रकार पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी आपली ही चर्चा आहे.